मुंब्र्यात शनिवारी पहाटे एका हिस्ट्री शीटरनं बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर अंधाधुंद फायरिंग केली आहे। कौसा परिसरात अरमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये पहाटे 4:45 वाजता हा थरार घडला। या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे। मुंब्रा घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला। पोलीस उपनिरीक्षक तेजस सावंत यांच्या नेतृत्वात पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरानं परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान याच्या घरावर गोळीबार केला। आरोपीनं खान यांच्या कारवर 2 गोळ्या झाडल्या आणि 1 राऊंड हवेत फायर केला। या घटनेनं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं। गोळीबार केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक तेजस सावंत आणि त्यांच्या टीमने आरोपीला आचार गल्लीकडे पळताना पाहिलं आणि त्याचा तात्काळ पाठलाग करत एका भंगार गोदामाजवळ त्याला घेराव घालून ताब्यात घेतलं। पोलिसांनी तत्काळ त्या परिसरातील एका भंगार गोदामाजवळ घेराव घातला आणि त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 कारतूस आणि 2 मॅगझिन जप्त करण्यात आलेले आहेत। हा परिसर दाट लोकवस्तीचा असल्यानं पोलिसांनी प्रतिहल्ला केला नाही, जेणेकरून कोणत्याही नागरिकाचा जीव धोक्यात येईल। त्यामुळे या घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। मात्र या दरम्यान 2 जणांवरती त्यानं फायरिंग केलं। त्यामध्ये एकाच्या पोटात आणि दुसऱ्याच्या हाताला गोळी लागली। या दोघांनाही तातडीनं काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। पोलीस पथकानं आपला जीव धोक्यात घालून आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलेलं आहे। यामध्ये पोलीस कर्मचारी अजिज तडवी आणि अजिंक्य महाडिक यांनी मोठं शौर्य दाखवलंय। दरम्यान पकडलेल्या आरोपीची बातमी पसरताच लोकांनी त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। संतप्त जमावानं लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने आरोपीला मारण्यास सुरुवात केली। मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत या आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवलं आणि सुरक्षित ताब्यात घेतलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी शहजाद उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी हा मुंब्र्यातील केला कंपाऊंड भागातील रहिवासी आहे। प्राथमिक तपासात तो एक हिस्ट्री शीटर गुन्हेगार असून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये 8 वर्ष त्यानं शिक्षा भोगली असल्याचंही समोर आलंय। त्याच्यावर दिल्लीच्या जाफराबाद पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल आहेत। मेरा नाम नदीम बाबा खान। अबे इधर मारने का गोली, इधर साला फैमिली तक आता है, मेरे पे गोली चलाता है। ये देख, ये गोली हवा फायरिंग, ये हवा फायरिंग, ये गाड़ी पे मारेगा बाबा खान। क्या बाबा खान? ये किधर, ये किधर, ये किधर? हाँ इधर दिखा। साले रमजान का टाइम है, मेरे पे गोली चलाता है। हाँ खड़ोली में रहता हूँ अकेला, आना गोली चला मेरे पे, फैमिली को पूछता है वहां पे। हाँ मेरे पे गोली चला है। मैंने मुंब्रा पुलिस स्टेशन में कई बार कंप्लेंट की, अभी लेटेस्ट में की, लेकिन मुंब्रा पुलिस स्टेशन लाइट लेता है। डीसीपी प्रजापति साहब को की, बोरसे साहब को किया, शिंदे साहब को किया, इवेंट कमिश्नर साहब को मैंने वीडियो भेजा। ये धमकी वाले आ रहे, अभी मेरे घर पे फायरिंग करके गए, अभी मेरे घर पे गोली चला के गए। ये देखो कैमरे में भी, कटी से कैमरे का भी निकाल। मतलब तुम लोग का जिगरा इतना बड़ा हो गया है कि जीने नहीं देंगे हमको। हाँ डेरिंग, ये छाती पे मारने का ना, घर में घुस के मारने का, घर में। हाँ साला हवा फायरिंग करता है, हवा फायरिंग। साहब वो दूसरा लेकर ढूंढते क्या लेके चलते साहब दूसरे लेकर चलते इसको लेके चल वही होगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।